काय झालं तुम्हाला ते सांगितलं बोलावलं त्या पाहुण्याला तर तुला गाडी खर्चायला पाहिजे होतं मी मग अरे आता त्याला बघ लग्न जमवल्यानंतर तुला आहे ना देतो ना 5-25 हजार रुपये देतो एकदाच पण हे 1000-500 आतापर्यंत तुझा 1000 रुपये घेऊन गेला मागून नाही ना तसं नाही आता तू घंट्यावर सांग समजून त्याला जरा सांग ना मी तो ठीक आहे ना नोकरीवाला पाहिजे पण त्यांना सांगायचं पोरग सोन आहे खात नाही पीत नाही शेतीवाडी राहून मस्त आहे हो मधल्या माणसाचं काम असतं पटवायचं असतं यार मग बोलणार तर म्हणतात ना हुलगई कधीच मग तुला आला का तू असला कसला एजंट 10 लग्न जमवले ना मुग झालं तर मुग झालं सांगून दिसत मग ते जाऊ दे आता जुनं नको सांगू हा ठेवू का बर असंच आता हातचं दिलं आणि आता पळा त्याच्या मागे लागा तुम्ही मग काय याला फोन कर त्याला फोन कर भीक माग आता हीच वेळ आली ना अरे सांगावं लागत म्हणावं लागत बोलल्याशिवाय होतं का मग तुम्हाला चांगली म्हणली होती हाय पाहतोय म्हणला आता तिने एक आहे ना मागच्या वेळेस तर पाहिलं होतं पण चला ते पोराज बापाने 2 लाख रुपये दिले जमावून लग्न ते पोरीच आपल्याला असं काहीतरी बघावं लागेल मग पोरगी एवढी चांगली होती ना काय करणार नवीन कोणतरी आले लक्षात पोरगी गेले जमवलं 1-2 लाख रुपये देऊन टाकलं जमून आपल्याला असंच काहीतरी करावं लागेल आता त्याशिवाय पोराचं लग्न नाही व्हायचं आपल्या लागेलच बरं का आणि काय होतं माहिती का सध्या आहे ना 10वी शिकलेली पोरगी असली तरी म्हणजे नवरा आहे ना नोकरीवालाच पाहिजे सगळीकडे हवाच तशी चालू आहे आता तुम्हाला चांगली मी म्हणले होते आपल्या पोरीचं लग्न जेव्हा जमलं ना आपल्या तेव्हा साठलोट करा आपण काय होतं साठलोटेत बी लय अडचणी तिची नणंद चांगली पोरगी होती संसारिक होती वळणात होती झाला असतं ना तेव्हा जमलं असतं कळलं ते बाबांना लय भारी पोरगी पाहिजे होती आता तिला किती भारी नवरदेव भेटलाय काय होतं साठलोट्यात त्या पोरीने हित नीट नाटकी नाही राहिली भांडणं किरकिरी झाली की त्याची परिणाम तिकडं आता आपल्याला नांदवायची म्हणल्यावर आपण सांभाळून घेतली असती जाऊ दे झाले आता झालेल्या गोष्टीचा विषय नाही तुझं चाललंय नीट नाटक तुझ्या नवऱ्याला सांग पोरगी पाहिजे तिकडे आता ती बघत येत पण भेटली पण पाहिजे ना तशी दाद्याला पोरगी आणि सगळे म्हणतात नोकरदार पाहिजे आपला दादा आहे का नोकरदार आता मग शेती पोती आपल्याला घरदार आहे सगळे लागत पोरीला आता एखाद्या गरीबाची म्हणा बघा का गरीबाचे तर लय तुम्हाला काय सांगावं आता गरीबाच्यांना नोकरीवालीच लागती पगारवाला त्याला विचार म्हणा गेलता का कुठं राहणार फिरणार गेलता विचार बोला ना बाबा कुठे गेलता राहणार गेलतो घरीच होतो होतं का राहणारच राहणारच होतो तर मग आता चांगलं शेती करतोय मला नाही वाटत राहणातून आलाय म्हणून नाही, ते दुसरी पॅन्ट घालतो ना तिथं तो ते राहणार दुसरे कपडे घालतो ना दुसरे कपडे घालतो तिथं झालं भरणं फिरणं सगळं झालं ना थोडं राहिले आता लय करतो ते उद्याच्या लाईट आल्या करून घेतो काय लग्नाचा विचार चाललाय काय हा लय खुश झाला बघा हा ना तुझ्या आईला वाटतं ना हाताखाली सुना असावा मग तिला आराम भेटून तिचे हात पाय दाबले पाहिजे है की नाही मग मला वाटायला नाही पाहिजे का त्याच्या बरोबरीच्या सगळ्या पोरांचे लग्न झालेत बरोबर ना मी असंच बसलोय संध्याची संध्या तुम्ही काय मानावच घ्याय ना एवढं मग तुला कळत नाही का एखादी पोरगी पाठवा मग अरे काय चाललंय हिचं? मग बाबा आता कशी भेटन बरं पोरगी आता मग बघा बघितलं भेटाना मग काय सांगन मी म्हणतो लग्नाला उशीर झाला की मग पटवायची आणि पळून आणायची आणि हे धंदे चालू करायचे काय करावं बाई? तसं नाही तू पटव आम्ही बोलणं करू असं म्हणायचं होतं मला. पटवायला आता भेटली तर पाहिजे पुरी बी आहेत ना मक्कर कुणाच्या बी ह्याला भुलत नाहीत पोरग शिकल्या सवारलेल्या नोकरी किमान काहीतरी नियोजन शेतीवाडी तर पुरी मग ते जवळ येतात एखादं त्याला दुकान पिकान टाकून कायच टाकायचं दुकानात आता शेतकऱ्याला कोणी पोरीच देत नाहीये एखादा बिझनेस केला तर दिन की एखादी एवढी सीट आहे तरी कोण द्याय नाही 2 एकर आहे. पहिले नको टेन्शन घेऊ वाटतील जेवायला चल भाऊ जा चल पण तू आता कधी जायची का राहणार आहे आता जाते की झालं आता 2 दिवस राहते आता अजून बी त्या लग्नाचं काही झालं नियोजन तर मग परत तुला बोलावतो बाबा म्हणजे तुम्ही हाकलून लावायला लागलात मला नाही तू अजून 2 दिवस राहा पण काय होतं तिथून परत त्या पाहुणे फोन करायचा गेली 2 दिवस आणि राहिले 8 दिवस आज नाही तसं 4-5 दिवस मला येऊन मला अजून राहिले असते बस चला
चल जेवायला वाढते तुला. ऐक, आज जेवण कर आणि लगे वावरात जा बर का. वावरात? कुणाचं वावर? आपलं वावर. कसलं वावर? अरे बाबा, ऊसाचं वावर नाही का आपलं? मला एक सांगा, मी तुमचाच मुलगा आहे ना? हा मग काय लोकांचा आहे का? मग तुम्ही विचार करा, आता किती मित्रांचे माझे लग्न झाली. हा झालं ना मग. हा, मग त्यांना 4-4 पोरं झाले ती. हा. माझा आहे का कुठं काय? हा, ती बाबा पण काय म्हणावं घ्याय नाहीत. बघितलं ना? अरे बाबा मग होईल, आम्ही बघतोय. कधी कधी आहे होणार माझं लग्न? अरे बाबा, बाप सारखा याला फोन कर त्याला फोन कर, याचं दार जिजव त्याचं दारात जा, चालू आहे बाबा. तुझ्यापेक्षा आम्हाला जास्त काळजी तुझ्या कशा लग्नाची. दिसती ना काळजी किती आहे. अरे असं तुला वाटतं की काळजी नाहीये, पण आम्ही लय काळजी करतो. पोरीला बी सांगतो, खुशीला विचार, आम्ही तिला बोलतो का नाही. ती आलेली, तिला त्याकरताच बोलून घेतलंय. आता मित्र मला चिडवायला लागले, असं संडेच्या संडे राहिला. आता मी काय करू तू सांग बर. असं मित्र पण बसू वाटत नाही मला. अरे बाबा, आता काय होतं, शेतकऱ्याला पोरी ना देत नाही लोक. सगळ्यांना नोकरीवाला पोरगा कुठून आणायचा पैशावाला पोरगा. काय करायचं आहे आता, माझं एवढं टाळ खाल्लंय ना. तू मन नाराज नको करू, होईल लग्न. आता आपलं शेत आहे, शेत काय आपलं कमी आहे का क्षेत्र? हा, तू काय नाराज नको होईन करू लग्न. तू आता शेतात जाशील ना जेवल्यावर. हे बघ आहे, मला ना ती जमीन बिमीन काहीच नको. तू ती विकून टाक. मी का ना असं जातो हो, पंढरपूरला जातो, कुठं पण जातो कपडे भरून, कारण की मला ना वैताग आलेले. अरे इतकं वैताग नको बाबा, घर नको सोडू. तू ऐक. नाही आता शेवटचा तोच पर्याय माझ्याकडे. ऐक माझं सांग ना, ऐक. तुझं कुठं काय आहे का कॉलेज बिलेज मध्ये कोणासंग? नाही, कुठंच काय नाही. पोरगी कोणची आवडती का तुला? नाही. हा, अरे मग एक थोडं इतका वैतागू नको. तू काय कर, तुला नाही जमली कोणती पण पोरगी जमली ना तरी तू मला सांग, मी स्वतः जाऊन बोलणं करून तिला लग्न करून नाही, देणार. हो का, आता मी तीच करणार आहे. मी कुठली पण पोरगी आणणार, पण तुम्हाला स्वीकारावं लागेल. हा, मग तुझे वडील हा. आणि मी जाऊ मागणी करू. पण तिथं नाही म्हणायचं नाही. कसली का असं कुठलं, हा. जरी भिकारी असली हा. तर तिला तुला हा, स्वीकारायला हा, लागेल. हा, हा. मी सांगते, मी पटवीन तुझ्या बापाला, मी समजून सांगन. काय आलं का? काय बडबड बडबड लावली रे. आणि अगं. झोपून पण देत नाहीत नीट तुम्ही. हा, झोप तू निवांत झोप. मग आई बाबाची दाल झोपून उभं हा. राहायचं. उड्या मारू इथं भाऊ असाच राहू दे संध्याची संध्या. मर तू कुठे. मग हा तेवढंच राहिले. बरं जाऊन दे, नको वाईट वक्त बोलू. एखादी पोरगी तू बी बघ, मी बघते, त्यो बघन. पण ह्या वर्षी आपण त्याचं लग्न लावूनच देऊ, काही ना काही करून. मला तर वाटतंय याला लोळी पागडीच करून द्यावा. काही काय तसली का होईना पण दी बाई. उतावळा नवरा आणि गुडघ्याला पाशी एक काम कर, तुझ्या बापा ताजच संग कोण बोलणं भेटत कर. नाही. बापा संग बोलणं कर आणि पोरगी बघूनच टाकू याला ह्या वर्षी. हा. हा, सांग बाबा नीट समजून. पण तू वैतागू नको बाबा. बघ काय एवढं वर्ष बर का, हा, जर नाही भेटलं तर मी मग तुला शब्द देते, हा. शब्द देते. भाकर खा आणि सीधा वावरात जातो आता. हा. कळालं ना? जाईन ना ते वावरात जाईन काम करीन. हा, तू चल गप ग. चल. जा ना मग. जा, तुझं जा, कसं जा. लग्न झालं तसं त्याचं नाही व्हायला हा, पाहिजे का तू लग्न? झालं ना आता. हा. आणि चल चल. मी पोरगी होती. तू नको ना. भांड्या पोरगय. तू ऐकून घे, समजून ऐक ना, हो तुला पण सांगतो, त्या बाबाला सांग पण कुठली पोरगी आणले मला काय बोलणार. भिकारी असले तर तुम्हाला स्वीकारायला लागेल बरं काय. हा ठीक आहे, हा, आम्ही ऐकू. चल. मी जातो आता. तुला नाही जुळीत जाऊन देणार आम्ही. जुईत अगं तू गप ग, तू नको सांगू. माझी नुसती चिडचिड आहे, मला जेवाय काय नको. मी जातो, बसा तुम्ही इथं. गेला बाई, बिन जेवताच गेला काय चाललंय याचं? आणि खाता पिताच गेला. आहे का सगळं? जाऊ दे ना, तुला काय त्रास होतोय हो तिकडे. काय आता एवढं प्रेम? अरे झालंय काय तुझं? काय झालंय ऐकलं ना? तुला सांगितलं ना प्रेमाने पाहतोय ना आम्ही पोरगी. नाही ना ऐकलं, मला नाही काय ऐकायचं. तुमची तुम्ही बघून घ्या. चाल जा. अहो पंढरपूरला जाऊन राहीन म्हणतो, मी नाही शेतात जाणार. मग आता काय करू? अयो, तर आज लयच एखादी वैताग. गाई किंवा शिळी नाही आणायची विकत बाजारात गेलं ना, या 1000च्या ऐवजी 2000 घेऊन दी. पोरगी आणायची आपल्याला, सून आणायची. मग ती नीट नाटक पाहावं लागते, बोलावं लागते. परत इडी वाकडी आणि की हेच म्हणेन वाढलेलं ताट जेवला सुद्धा नाही तो, तसाच गेला. त्याला सांगायचं मग, तुझ्या काय डोक्यात असलं तसं कर. कुणाची बी आण, आम्ही घ्यायला तयार आहेत घरात. म्हणले पण तो बाबा. म्हणतो ती एक काम करा, ते उग कुठं जायचा राग व्हायचा ग, तुम्ही फोन लावा त्याला बोलून घ्या आणि मला तुझ्या मनाने जे करायचं ना तुला ती कर. मग तर झालं. मनाने बी ओळखीची नाही म्हणतो कोणी माझ्या, आणि तुम्ही बघत नाही म्हणतो माझ्यासाठी पोरगी. मग जातो मी तीर्थयात्राला. आता काय बोलायचं याच्या पुढे आपण? काय होतंय ना, कार्ट्यांना एखादी गोष्ट मनावर घेतली आणि पटकन नाही झाली की लगेच चिडचिड. माहित फार असं गळ्यापर्यंत आल्यासारखं वाटायला लागले. आता मला तर भीतीच वाटायला लागली त्याची. तू सवय लावली. आहे ग बस. चल सांगू समजून त्याला, बघतो फोन लावतो मी. चाल. नका टेन्शन घेऊ. बया आज तर काही दिसेना झालंय.
अगं बाया, हे कोण आहे म्हणावं? काय करते इथं तू? ते मी बाटल्या गोळा करत होते हो. बाटल्या गोळा करते का काय करते? नाही हो, बाटल्याच गोळा करीत होते मी. भंगारच्या नावाखाली इथनं आमच्या बादल्या टप ही काय घेऊ नको. काय नाही भंगारच्या नावाखाली. अहो, घेऊन द्या की थोडंफार. काय घेऊन द्या? परत इथं दिसली नाही पाहिजे मला. आता तू आली परत आली ना, मग तू आणि मी अहो, असं काय करते? अजिबात नाही जमायचं. अहो, ह्याच्यावर तिकडे आहेत ना दारू तुला दुसरे काहीच नाही इथं. आमचे टप्प जात्यात, बादल्या जात्यात, कुणला विचारायचं आम्ही? पण अहो, हे गोळा करूनच आमचं पोट भरतय. सांगायचं नाही. तिकडे यायचं, इकडं नाही. परत इथं येसली ना, मग तू आहे मी जा. चल. अहो, असं काय करतात? थोडं गोळा करून चला. किती बाटल्या दिसू राहिल्या मला. कुठे दिसल्या तिथं? आमचं टप गेलं. मी नाही नेलं, पण कोण नेलंय मग? माहित नाही. नाही तू चालायला. परत इथं दिसली ना, हा पडते. परत दिसले पाय नको पडू. बरं, काहीतरी भाकर तुकडा असंख्य तरी त्या तरी द्या, मग भूक लागली नाही. आता ही कोण खा? तुला काय खायचंय? भाकर नाही. मग तुम्ही गोळच करून द्याय ना ती कायला. तिकडं जा. तिकडं आहे जाई काय जा. परत दिसली नाही पाहिजे इकडं. आई ग, अगं काय गोळा करते तू? अगं इथं नको भावरंग्या गोळा करू. हाल इथून. इथून अजिबात गोळा करू नको. अशा भावरंग्या किती येतात गोळा करीत जातात. कशाची आजीन पिजी गेली गावरी तिकडे. अशा किती मानणार नाही राहिल्यात आजीन पिजी. उठले की निघायच्या तोंड घेऊन इकडं. होय काय रडून जिरावते इकडं. असं किती बी आमचाच भागार बिगार जाते, दारात पडताय, स्वांगरती रडायचा. हाल इथून. अजिबात इथं राहू नको. भावरंग्या येत्यात रडून जिरावत्यात. हाल हाल इथून जा. अजिबात रडून जिरू नको. भावरंग्या उठल्या की डोळा पुसत निघत अजिबात नको गोळा बिळा करू नको. आजी करीत दम 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 दम. आता ना लय वैताग आले. हॅलो, आता सहनच होत नाही. बोल ना ग. हा, मग नंतर कॉल करते. शंभू, शंभू, काय करतोय? काय रे? काय एवढा वैतागलाय? वैताग नाही तर काय करू? काय झालं? काय सांगू, आता घरच्या सोबत भांडण करून आलो इकडं. का बरं? हा, का? काय करणार आता? लग्नाचं वय झालं. इकडे लग्नाचं वय झालं. किती पोरी आता बघितलं पण काय नाहीच म्हणतात. काय करणार आता तू सांग मला. बघायची ना तू एखादी. आता बापाला सांगितलं, बाबी आता बघून कटा आता मनावर सुद्धा घे ना. काय बघत असते ना रे ते पण. कशाचं बघायचं, असंच तू डोकालं बघ ना. एखादी गरीबाची. काय गरिबाची करते. माझ्या मित्रांचं किती लग्न झाली बघ ना. आता पार त्यांना 4-4 लेकर झाली. मला अजून काय नाही माझं. अरे होईल रे, नको टेन्शन घेऊ. तू घे चेष्टवारीच. कुठे बी चेष्टा सुट्टी लागा. होईल नको टेन्शन घेऊ. कशाच होईल लागा. असं वाटतं एखादा आता बॅग भराव आणि जावं तीर्थयात्रेला, नाही तर पंढरपूरला जावं. नको लय वैताग आला. काय सांगू तुला आता. कशाच काय बाई, लय डोकं दुखायला लागलं आता माझं. आता तू बघ ना, जातीपातीची पण आता कुठं जातात ते बघते तेव्हा. नाही ते तर आहे, जाती तुझ्या मनात असेल तर मला सांग, मी पप्पांना सांगते तुझ्या. नाही आता तेच करावं लागणार. आता जातीपातीची आता आज तर तसलं बघतच नाही, पण आता कुठली गाव ना पण बघावं लागलं, आणावं लागलं. बघ मला सांग, मी ना बाबांना सांगन तुझ्या. चालते. हा तू कुठं चाललेली? काय नाही, घरीच चालले होते मी. बर चालते, जा मग. आता डोकं दुखायला लागले माझले. आईला अय पोरी, तू इकडे काय करते? बाटल्या गोळा करते मी ना. तिकडल्या पण बाटल्या गोळा केल्या, आता इथं दिसल्या ना मला म्हणून मी इथं आले. मग तू असंच फिरते का? असंच फिरते गोळा करत? हा, माझं कामच ते गोळा करत हिंडायचं बाटल्या. तुझं हेच काम आहे? हा. अरे तुला आता ह्या असलं काम करते तू, शिकायचं वय राव तुझं. पैका नाही माझ्याकडे, कसं काय पैका नाही? शिकणार मी? तुझा भाव आई बाप कुठे गेले? मला कोणीच नाही, मी एकटीच आहे. एकटीच आहे? हा. मग खाती काय तू? ते ना, मी कोणाच्या दारात गेले ना तर भाकर तुकडं देतात की लोक, तेच खाते. आणि राहते कुठं? आता राहण्यात असं काही ठाव ठिकाणा नाहीये, जिथं चांगली जागा वाटेल तिथे राहते. तुझे नातेवाईक कोण नाही का? आता इथे आई बापच नाही तर नातेवाईक कुठून येणार?
बरं तुला काय 10-5 ची मदत करू का? 10-5 नाही नको मला 10-5 अगं रुपये. देतो की तुला. नाही आता हे इकन आणि मग त्यातून पैसे येतील ना, मग त्याच्यातून काहीतरी खात. अगं नाही दिलं असतं तुला, हा दिलं असतं. नको, मी आता गोळच करते. तुला काय मदत करू का? नाही नको, माझं मी करते की समज. कपडे तुझे फाटलेले दिसतात, कपडे सगळे. एका दुसरा ड्रेस घेऊन देऊ का तुला 2? नाही नको, माझ्या गोणीत पण नाही. देतो ना तुला घेऊन मग. नाही नको, मला देतील कोणतरी काकू बिकू, नाही का, मागितल्यावर देते ते. अरे नाही केली असती मदत. नाही नको मला, मी माझं गोळा करीते आता. आईला हे भिकारी आहे, पण आता आपल्या अशी वेळ आली ना, डायरेक्ट पंढरपूर गाठव लागलं. ही दिसती चांगली, भले काय दिसते, पण आता हिला जरा काही ना काय करावं लागल. आता एक डोकं चालू लागलं, काजलला बोलावतो, नाही तर फोन करतो आणि तिला सांगतो जरा. काय वेळ आली बाबा, दगड राहण्याची नुसती वेळ आली. बोल ना शंभू, का बोलवलं एवढं आली urgent? का? बस इथं. हो बस. तुझ्याकडे एक काम होतं, बोल की, काय काम आहे? करणार ना? करेन रे, बोल तू. मला एक पोरगी आवडली, कोणती? वाव मस्त. कोणती? पण भिकारीची पोरगी आहे ती. भिकारी सोबत तू लग्न करणार? अगं भिकार, पण ती जरा हाय बर का, जरा काय बी, पण जरा मेकअप केला ना तिला, अशी जी भारी दिसती ना, तुझ्यापेक्षा भारी दिसल. हो हो, माझ्यापेक्षा भारी. मग बर बघू आपण, चल. बरं ऐक की, तिला आता तुला का नाही मेकअप मध्ये घेऊन जावं लागल. ते काय असते ते तुमचं ते पार्लर बोलते, पार्लर. हा हा, त्यात घेऊन जाऊन तुला मी पैसे देतो हा, आणि तुला तिला मेकअप वगैरे करावं लागेल. मग मी करते का तिचा मेकअप? करशील ना? हा करेन. आणि तिला जरा समजून सांग, हा चालते, तुझ्या सांग. काय सांगायचं ते सांग, मला फक्त दाखवते पूर्वी कोणती ती. दाखव. इकडं आता गेली भंगार गोळा करत. बर चालते, बघते मी. चाल. कपडे बिपडे काय सांगशील तिचे? हा, कोणत्या कलरचे कपडे होते काय? कपडे आता मला बी एवढं माहित नाही, चॉकलेटी कलरचा घातलेला. चल मला दाखवते कुठे. बर चला आता. चल. अयो लेच बाटल्यात आज रस्त्याने. हे बघ, तुला सांगितलं तसं कर आता. बघ तू इथे. काय करते ग इथं? मी आवय बाटल्या गोळा करीत होते. कवर बाटल्या गोळा करणार? तुला असं मस्त मस्त दिसायचंय का? मला वय हा तुझ्यासारखं, हा माझ्यासारखं, असं क्यूट क्यूट. हा क्यूट क्यूट. हा मला माझ्यासोबत येणार? मला दिसायचंय क्यूट. मग माझ्यासोबत येणार? हा का नाही? चल मग. चल चल. आयला कट्ट्याने ना गेल्यापासून नाही फोन केला, नाही उचलला. कुठे गेलं आणि काय करतो बरं? शारदाव काय करते? काय नाही, अरे पोराचा काही ठिकाणा, काही फोन पिन आलता का तुम्हाला? नाही बाया, कधीच गेले ते. लावून काय करावं आता, काय आता? पोरीला आलता का फोन पिन? तिला विचारलं खुशीला? ती म्हणते नाही, विचारलं होतं मगाशीच. काय करावं रे पोरांचं? मला तर लई काळजी लागली. हा ना. खुशी तुम्हाला फोन लावला. तुला आलता का शंभूचा फोन पिन? काय नाही नाही? नाही. हा ना यार, मी फोन केला 4 बार, पण ती काय फोन बंद म्हणून सांगितलं डायरेक्ट. अयो हा, स्विच ऑफ सांगतोय फोन. मी केला होता. अगं मग फोन बंद करून केला का? गेला असेल बाबा. एक राग गेलाय ते. काय करावं काय समजा नाही. खरंच संत बिंत तर नसन झाला. आता एक ठिकाणी तू मग काय ते म्हणलं पंढरपूरला जाऊन संत होतो. एक ठिकाणी पाहिली होती पोरगी, पण ती काय आता चांगली होती का? हो. चांगली होती, पण आता पोरग जर पाहुणे इथं बघायला यायचे. चल, हे बघ आहे आपलं घर. अच्छा, हे घर आहे का आपलं? हा लग्नच करून आलंय. हा, पाया पड बाबा. काय केलं तू? काय म्हणजे लग्न केलं? अरे आम्ही जिवंत आहे अजून. जिवंत? मग मी काय करू? मी जाऊन लग्न केलं. हा, कोण आहे? पोरगी आता मी भंगारवाली. काय छान आहे. बंगारवाली?
ते पुरी अरे काय प्रकार तुझी मैत्रीण आहे काय? माझी मैत्रीण नाही, मी शंभूची मैत्रीण आहे. आणि ही आम्हाला ना सापडली ती गरीबाची म्हणून आणली आम्ही. कुठं? इथं रोडवर भंगार गोळा अहो बाबा ती जरा भंगार गोळा करत होती. म्हणजे खरंच भंगारवाली आहे म्हणायचं. हा हो पण दिसायला छान आहे. बघा छान आहे ना, ना? मस्त आहे दिसायला. हा, मग शंभूला आवडली होती ना, तसंच राहण्यापेक्षा मग आता काय करणार? तिला पण आई बाप भेटले. तुला आवडली ना? मला आवडली म्हणून तर आणली. तुला आई बाप बहीण भाऊ काय प्रकार? नाही तिला नाही कोणी बाबा. नाही. कोणीच नाही. माझं या जगात कोणीच नाही. जे काय आहे ते आता तुम्हीच सगळे. हा आम्ही आहे ना. हा. ठीक आहे, माझं काय करणार आता? मस्त तिला सांगितलं की समजून हा मस्त सगळं सगळं सांगितलं समजून बाबा. सांगितलं. अशी रोडवर भटकत होती म्हणलं आपलं तेवढंच, माझं बी लग्न नाही झालं. तिला आधार भेटला. तिला आधार भेट आधार भेटलं. तिला आई बाप पण पण ती असं करणार नाही ना परत भांगार पिंगार. नाही नाही तिला सांगितलं सगळं समजून आता. आता हे नाही ना असं करणार तू? हे माझं घर. हो हा तू नाही ना असं करणार? नाही. हा आता घरातलेच काम करायचे. हा भेटला वेळ तर शेतावर जायचं. हा आता हे भंगार फिंगार सगळं विसरून जायचं. आणि हे बाळ तू येत जा कधी मध्ये. बाबा आता सगळी कृपा हिची आहे बर का. कसं काय? मी तिला सांगितलं तिने सगळं हिला मानवलं आणि मग आलं. मेकअप हा. करून अच्छा दिला तिने सुंदर मला. बनवलं तू. हा बघ ना आता किती भारी दिसती तुझी सून. वाटतच नाही भंगारवाली. हा ना असू दे आता जातन पात कुठं राहिले. हा ना. तर पाप पण नाही राहिलं. कशी राहू दे. गरिबी श्रीमंती हाय ना क्षणिक असतं या प्रकारात. एखादा श्रीमंताचा गरीब होतो, गरीबाचा श्रीमंत होतो. जाऊ दे, आपणच आई बाबतीची लेकराची. तुला आवडली खुशी? लय भारी. मला तर लय आवडली. तिच्या औक्षणाची तयारी करा. हा मी चहा ठेवा. तू आता चहा पिल्याशिवाय जाऊ नको. नाही नाही तर हाती 1-2 दिवस समजेल. राणा मग नको नको आजच्या दिवस नको. आजच्या दिवस तू नको. नको. आता ती ना तुझ्या संग कलवरी म्हणून 2-3 दिवस इथं राहील. हा राशन तुझ्या कोण हा ना. बरं तयारी कर. मी तयारी करते. औक्षण करा त्यांचं आणि घ्या घरात त्यांना. आम्ही दोघी करतो. हो, करा, तोवर करा. आत नका येऊ, थांबायचं. हा आम्ही इथंच हा. किती भारी जोडा दिसतोय बरं आपला.